तत्पूर्वी आज 26 जानेवारी असल्यामुळे आपण राष्ट्रगीतासाठी 2 मिनिटं सगळेजण उभे राहून राष्ट्रगीत म्हणू आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू. बाहेर जे आहेत त्यांनी राष्ट्रगीतासाठी आत या. हो. नमस्कार. स्नेहमिलन कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. काल संध्याकाळी आपल्या संभाजीनगर केंद्रात सर्व ज्येष्ठ दादांच्या सहवास लाभलेले आणि दादांची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचावी ही तळमळ असणाऱ्या खास पाहुण्यांचे आगमन झाले. संध्याकाळपासून आपण सगळे त्यांच्या भेटीच्या आनंदात आहोत. त्यांच्याकडून सुंदर सुंदर आरत्या ऐकत आहोत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. त्यामुळे आता आपण जास्त वेळ न घालवता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. या कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे की आपल्या खास पाहुण्यांना प्रश्न विचारण्याची संधी आपल्या सर्वांना मिळणार आहे. जे प्रश्न विचारणार आहेत त्यांची नावे माझ्याकडे आहेत. मी त्यांचे नाव अनाउन्स करेल तेव्हा त्यांनी प्रथम ते कोणाला प्रश्न विचारणार आहेत हे सांगावे व त्यानंतर आपला प्रश्न विचारावा. प्रश्न विचारण्यासाठीचे नियम काल सांगितलेत. आज मी पुन्हा एकदा थोडक्यात ते नियम सांगते. कामकाजासंबंधी किंवा वैयक्तिक प्रश्न विचारू नये. प्रत्येकाला एकच प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. ज्येष्ठ बोलत असताना कोणीही मध्ये बोलू नये. मोबाईल सायलेंटवर ठेवावा. प्रश्न हे दादांच्या कार्याशी संबंधित असावेत. आता पहिला प्रश्न मीच विचारते आणि मग तोपर्यंत बाकीच्यांनी रेडी राहा. माझा प्रश्न शोभा काकूंना आहे की 5 स्थानांमधून आरती कशी करतात. आरती कशी म्हणजे त्याच्याबद्दल माहिती सांगा. 5 स्थानांबद्दल. हॅलो हॅलो 5 स्थानं शुद्ध करण्यासाठी दादांनी 5 स्थानातले ओंकार सांगितले होते. हां, आता हे आरती ही क्लासिकल गाण्याच्या बेसवरती आहे सगळ्या, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आता तू शिकतीस म्हणून तुला कळेल, काही याच्यामध्ये दोन्ही स्वर लागत नाही, शुद्ध आणि कोमल. तर त्याच्या पलीकडे जाऊन दादांनी आरत्याला काही चाली लावलेल्या आहेत. तर आता ते 5 स्थानाचं काय सांगतात, हे फक्त आरतीला नाही आहे. हे का सांगितलं, सिनेमाची लता मंगेशकर म्हणत होती ती गाणी सुद्धा 5 स्थानाचीच आहे. त्यांनी ही 5 स्थानं शुद्ध होतात. तर त्या प्रत्येक आरती आहे ती. कालच आम्ही गुरुदासाने आम्ही बोललो की 5 स्थानातला आरती म्हटलं की हे स्वच्छ होतं, क्लिअर होतं. आणि जे कोणी असे शास्त्रशुद्ध आरती म्हणतात त्यांना पोटाचे किंवा हार्टचे किंवा ह्याचे हे कमी प्रमाणात होतात. आहोत म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी आजार होणार, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण ते कमी होतात. आणि हे जे करतात त्यांना पोटाचे विकार होत नाहीत जास्त करून, असं डॉक्टरांचं मत आहे. डॉक्टर उपस्थित आहेत, ते बोलतात की नाही माहीत नाही मला, पण असे बाकीचे डॉक्टर सांगतात. आता तुला त्याचं प्रॅक्टिकल दादाने काय दाखवलं होतं, जन्मोजन्मी दत्त सद्गुरु मिळे जरी मजला, प्रेमानंदे सहज प्रेमानंदे सहज येईन प्रेमासी भजला. म्हणून खालपर्यंत म्हटलं पाहिजे, तोडायचं नाही. काही ठिकाणी काय होतं, श्वास पुरत नाही म्हणून खालपर्यंत ते येत नाही. तसंच माझा आवाज गेलेला आहे. रसिकमल मग कोणाला येत असेल तर ते गाणंही त्याच बेसवर आहे. अशा प्रत्येक आरत्या 5 स्थानात नाही. तर काल त्यांनी सांगितलंच होतं, बरोबर ना. हां, बोल ना. हां, माईक घे. काही इकडे तिकडे झालं तर डॉक्टर सांभाळून घेतील. सकाळी 6 ते 10 कफाचा त्रास होत असतो माणसाला. 4-4 तासाचे सर्कल आहे, 24 तासाचं. कफ पित्तवात. तसं सकाळी 6 ते 10 हा कफाचा त्रास होतो आणि संध्याकाळी 6 ते 10 कफाचा त्रास होतो माणसाला, कफ प्रवृत्तीचा. त्यावेळी ही शोभा त्यात म्हणली तसं जन्मोजन्मी दत्त सद्गुरू आणि देवागुरू राया
ह्या आरत्या म्हणून बघा, झांजामिना न घेता सगळ्या 5 स्थानातून आहेत आरत्या ह्या. तुम्हाला सगळं अंग सगळं हे होऊन जाईल. देवरे म्हणून दाखव. देवा गुरुराया शरण तुझ्या पाया, देवा शरण तुझ्या पाया, देवा शरण तुझ्या पाया. विषय वासना बाधिते मना, विषय वासना बाधिते मना, काय करू आता, काय करू आता. तुची दयाळू परमस्नेहाळू, तुची दयाळू परमस्नेहाळू आहे माझी चिंता, देवा शरण तुझ्या पाया. हे 5 स्थानाचं नाही. दादांच्या आरतीला प्राणायाम तुम्ही योगाला जायची गरज नाही. ह्या आरत्या म्हणा रोज जाणून नाही घेता. आणि कंठातून ती होती. दादांचा आरती तुम्हाला सुद्धा हे जन्मोजन्मी. जन्म हा शब्द जो आहे तो शेजारच्या माणसाला ऐकायला तो या समय दत्त सद्गुरु जन्म जन्मी, दत्त सद्गुरु मिळे जरी मजला, प्रेमानंदे सहज येईन, प्रेमानंदे सहज येईन, प्रेमासी भजला. संगीता आपल्याला ज्ञान नाही पण तो खरी लागतो. जेवढं तुम्ही, कारण हे अवघड आहे, याला प्रॅक्टिस आहे. अनेक योनी मीची झालो, अनेक योनी मीची झालो, नाही गुरु विसरला, म्हणून ब्रह्मा नंदे खेळता अवतार झाला. धन्यवाद. आता आरतीला जेव्हा आपण येतो तेव्हा सगळे काही एकाच प्रकृतीचे नसतात, तर प्रत्येकाला सगळ्या आरत्या छान आहेत. पण ज्या माणसाचा कफ प्रधान आहे आणि वात आणि पित्त हे आहे, गौण आहे, तर तो हा काय म्हणतो, ती आरती छान आहे, कारण त्याच्या शारीरिक गुणधर्माला ती अप्लिकेबल होती. म्हणून दादानी जे सेट केलेले आहेत ते आरती सगळ्या लोकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ते सेट केलेत. ह्याला आवडती म्हणून ही आरती म्हणायची, तिला आवडती म्हणून ती आरती म्हणायची, तर दादांना अपेक्षित असलेला आरतीचा लाभ आपल्याला होणार नाही. म्हणून आरतीचे सेट केलेले, कळलं? मग सगळ्या आरत्या छान आहेत, पण हा म्हणतो ह्याला जर मालकोस ह्याचं हे असेल तर त्यावेळेला हा डुलकी काढणार आणि हा म्हणणार वा 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 छान आहे छान आहे. हे का होतं? हे शरीराशी गुणांशी संबंधित आहे ते, आणि हे होण्यासाठी ते आरतीचा रियाज आहे. त्याच्यात बरोबर ते 5 स्थानाचे होतात. सामुदायिक आरतीमध्ये आता मग सामुदायिक आरतीमध्ये काय होतं, ह्याच्याजवळ हा बसतो असं दाखवता येत नाही की हा डेव्हलप आहे म्हणून. मग ह्याच्यातलं जे 100% असतं ते त्याला मिळतं, त्याला काही न करता त्याचा विकास होतो. याच्यासाठी सामुदायिक आरती महत्वाची. आणि दुसऱ्या सेमिनारमध्ये तुम्ही आरती साधना वाचा, त्याच्यात ते पॉइंट सगळे दिलेले. पुढचा प्रश्न. एक मिनिट. तर या 5 कोशामध्ये जे रक्त वाहतं ते शुद्ध होतं आणि त्या 5 कोशामध्ये 19 माध्यम आहेत.
आणि 19 माध्यमाचा विकास झाला की देहाचा विकास झाला पूर्ण. म्हणजे कर्म आहे ते तुम्हाला अनुकूल होतं. म्हणजे कर्म व्यवस्थितच आहे, पण जसं दादा सांगायचे समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे पण तोंडात दात कमी असतील तर ते पचत नाही. तसं कर्म 100% 360 पूर्ण कर्म देऊनच जन्माला घालतो देव, पण ते देहाशी एकरूप का होत नाही. देहात कमतरता आहे 12 माध्यमांची, म्हणून ते पद आहे जमाने के लूटे गमो के सताए दुआ कर गरीबों के वाली. ती माध्यम साधनेतून आणखीन ह्या आरती माध्यमातून 1919 व्यवस्थित विकसित झाली की कर्म आणि ते दोन्ही मिळून मॅच होतं आणि तुम्हाला लाभ होतो. आणि डॉक्टरी शास्त्राप्रमाणे आपण जेव्हा आठवड्याला आरतीला जातो त्या आरतीतनं जी शक्ती मिळती ती काय पॉवर हाऊस म्हणतात ना, त्याच्यात साठवली जाते आणि जेव्हा आपल्याला कमतरता भासती ती प्रवाहित केली जाते. असं दाखवता येत नाही. मग दादा डॉक्टर शिकले होते का? पण दादा थ्रू व्हायब्रेशन सगळा अभ्यास करत होते. म्हणजे तेलीबाबांनी जे शिक्षण थांबवलं आणि ईश्वरी तत्वाशी जोडून दिलं ते व्हायब्रेशन थ्रू ते बोलत होते. ते त्याच्यामुळे सगळ्यात वरती हे आमचा गुरुमार्ग श्रेष्ठ आणि इतर श्रेष्ठ नाही. आता ही डॉक्टर आहे, हा इंजिनियर आहे आणि हे टीचर आहे, त्यांचं लिमिटेशन आहे ना तेवढं. पण दादा असे वरती असल्यामुळे दादांना सगळंच समजतंय. त्याच्यामुळे ते सांगतात की म्हणून तो मला जेव्हा मुंबईला भेटला तेव्हा तो मला काय म्हणाला माहिती आहे? हा जेव्हा पॉईंट मी सांगितला तेव्हा तू काय म्हणला, हे मला पण माहिती नाही. म्हणजे त्यांनी जे केलंय ते सगळं शास्त्र शुद्ध केलंय एवढंच म्हणायचंय, बाकी काय नाही. म्हणून आरतीमध्ये काया आणि वाचा विलीन केल्यामुळे तो बेस आहे पहिला. म्हणून काही वेळेला आरतीला आपण पुष्कळ प्रश्न घेऊन येतो, पण आरती ऐकून इतकं बरं वाटतं की आता काय प्रश्न विचारायचे, पण काही विचारायचंच नाही. दादांच्या समोर बसले सगळे तेवढंच विचारलं जाईल. इतर फालतू बडबड होतच नाही, कारण तुम्हाला त्या शक्तीच्या पुढे काही जास्त बोलूच शकत नाही. बरं, आवडते म्हणजे काय होतं नेमकं? आरती आवडते म्हणजे काय होतं नेमकं? आपण एक्झिस्टन्स जे आहे सगळ्यांचं एक व्हायब्रेशनमुळे आहे. वी आर ऑल एक्झिस्टिंग इन अ व्हायब्रेटाईल मोड. जे इंजिनिअरिंगचे लोक आहे किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे लोक आहे म्हणून सगळं युनिव्हर्सच एका व्हायब्रेशनमध्ये एक्झिस्ट होत आहे. आणि आपण ज्यावेळी एक शब्द निर्माण करतो आणि तो शब्द आपल्याला अनुकूल आहे असं आहे, तर त्यावेळेला जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात, युअर बॉडी व्हायब्रेट्स इन द सेम रेझोनन्स, in the same vibratile tone, so there is a resonance that is created, आणि resonance create झाल्यामुळे the vibrational energy becomes very high, and since the vibrational energy becomes very high, you resonate to that and you feel good. कळलं तुम्हाला? म्हणजे 5 स्थानं जी सांगितली आहेत ते आपल्याला औषधं देऊन कधीच शुद्ध करता येत नाही. हे शास्त्राचं मूळ आहे. याला औषधं कुठलीच नाही आहे. ह्याला फक्त शब्दप्रमाण हे एकच औषध आहे. आणि हे कशासाठी? कारण आपण वापरताना आकाश तत्व वापरतो आणि आकाश तत्वाची एनर्जी जी आहे ही सगळ्यात मोठी आहे. ह्याचं कारण काय की आकाश तत्व जे आहे ह्याला विभू म्हणतात. विभू म्हणजे सगळीकडे पसरलेलं आहे. एकही ठिकाण असं नाही आहे जिथे आकाश तत्व नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्याने जी एनर्जी क्रिएट होते ती सगळ्यात सूक्ष्म असते. आणि कुठलीही आता आकार जर आपल्याला बदलायचं असेल एखाद्या गोष्टीचा, आपण एक इमॅजिन करूया आपल्याकडे एक ग्लास आहे आणि ग्लासाचा हा पूर्ण आकार जो आहे हा मला बदलायचा आहे. हा जर बदलायचा तो मी खाली टाकला. खाली टाकल्यामुळे काय झालं की त्याच्यातनं पहिली गोष्ट जी निर्माण झाली दॅट इज साऊंड क्रिएटेड. अँड वेन साऊंड इज क्रिएटेड द शेप इज चेंज्ड. त्याचा आकार बदलतो. ह्याच नियमाने आपल्या शरीरामध्ये ज्या सूक्ष्म गोष्टी असतात जसे कोश जे आपल्याला दिसत नाही, मग त्यांना चार्ज कसं करायचं? हाऊ डू यू डू दॅट? So you create sounds which are predominantly beneficial to them.
त्याच्यासाठी अनुकूल असणारे शब्द क्रिएट करायचे आणि त्याच्यामुळे आपण वापरतो ते ओंकार, आणि ज्यांना ओंकार नीट जमत नाही त्यांच्यासाठी आरती म्हणून सांगितलंय. सुरुवातच तुम्ही आरतीने करा, बिकॉज इट इज म्युझिक अँड म्युझिक इज ऑल परवेडिंग, ओमनी प्रेझेंट. बेळगावच्या सेमिनार जे झालं 96 साली, त्याला दीपाने हा विषय घेतलेला की ज्याच्यात सारे गम प हे आपल्या शरीरात आहेच. सा हे आपलं जे उगमस्थान आहे, प्रत्येकाचं उगमस्थान कुठलं आहे तर ते नाभी आहे. तिथनं आपल्याला जन्म प्राप्त होतो. तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय आणि आकार. तर सा हा षड्ज म्हणतो ना, तुम्ही संगीत शिकाय तर षड्ज म्हणजे काय, ज्याच्यात बाकीचे 6 मिक्स आहेत म्हणून तो म्हणजे तो मेरुस्तंभ आहे. तो जर पक्का असेल तर तुम्ही कुठलेही नोट्स लावू शकता. मी त्यातला तज्ज्ञ नाही, पण जे माहिती आहे, जे त्यांच्याकडनं ऐकलंय ते त्याचा प्रयत्न. तर सा रे ग म प, तर आरतीतनं ते हळूहळू डेव्हलप होत जातात. आणि आपल्या इथे म्हणणाऱ्या आरत्या म्हणजे आधी पंत महाराजांची पदं होतीच, दादा आधी आरती करायचेच, पण सद्गुरुनाथ दादांनी त्याच्यात अजून हे काय केलं, शोधून काय काढलं तर पंतांचा शब्द ब्रह्म आहे तो दादांनी शोधून काढला त्या ह्याच्यात, आणि तो आपल्याला प्राप्त करून दिला, जो आत्तापर्यंत कोणीच केला नव्हता. तर म्हणून त्या आरत्या शब्दब्रह्मातल्या आहेत, आणि शब्दब्रह्म हे आकाश तत्वाचं प्रतीक आहे. हा त्याचा स्पिरिच्युअल प्लस सांगीतिक हा आहे. आणि पुढे वरती ध नि सा पर जे एक ऑक्टिव्ह असतं, एक ऑक्टिव्ह असतं ना, सा टू सा, परत सा टू सा, तर तसं आहे. हॅलो, बरं का ताई, तू स्पेसिफिक नाव घेऊन कोणाला प्रश्न मला तर विचारू नकोस, मी काय उत्तर देऊ शकणार नाही. कारण बरं का, तू प्रश्न विचार सांग, उत्तर हे सगळे, कारण इथं अमिताभ बच्चन आहे, विनोद खन्ना आहे, शत्रुघ्न सिन्हा आहे, सगळे. मी तू आम्हाला जरी प्रश्न विचारला तरी आम्ही त्यांच्याकडे म्हणा, म्हणजे ते उत्तर देतील. कारण आम्ही मला एक आरती म्हणायचं, मी आरती म्हणू शकतो, पण एवढे 2 आध्यात्मिक प्रश्न मला विचारू नको. पण ते सगळे हे समर्थ उत्तर द्यायला. तू ते शोभावशीला प्रश्न विचार, मला टेन्शन आलं. आधी माझ 5 स्थानातून तुम्ही मी गप्पल बसणार. त्या आरतीबद्दलही सांगतो थोडं. दादा असताना सेमिनारमध्ये दादा आरत्या म्हणायचे, तेव्हा डोळ्यात पाणी यायचं गळगळ गळगळ. आणि आपण जेव्हा आरत्या म्हणतो तेव्हा इतकं काही होत नाही. तर तेव्हा दादांनी सांगितलं, कराडला एक सेमिनार झालं दादांचं त्यावेळी, की त्यांचे स्वतःचे पाची कोश विकसित झाले होते, त्यांचे तन्मात्र विकसित झाली होती, आणि सगळे शब्दब्रह्म हे पूर्णपणे विकसित होतं. आपलं काय स्पर्श ब्रह्म विकसित झाले किंवा अनेक झाले, पण ते त्या संपूर्ण तुमचे तन्मात्र विकसित होतील, संपूर्ण तुमचे कोश विकसित होतील, तेव्हा तुमची आरती म्हणताना इथं हृदयापासून येईल, गुरुदास मगाशी म्हणल्याप्रमाणे. आणि त्याचे बारकावे जे आहेत ते करून लक्षात घेऊन जर तुम्ही आरती म्हटली तर तुम्हाला त्याचा लाभ 100%. आणि हिने प्रश्न विचारला, त्याला उत्तर पुष्कळ. म्हणजे काय, दादा म्हणाले तुम्ही तेच आहात. कालच कोण मुलं होती तुझ्या रूम मध्ये का काय, ते तुम्ही तेच आहात, आरत्या त्याच आहेत. हा, पहिल्यांदा काय होतं, आपल्या अडचणी महत्वाच्या होत्या, तेव्हा काय वाटत होतं, कधी आरती संपती आणि कधी दादा कामकाजाला बसतात आणि आमचा प्रश्न सोडवतात. हा, आणि मनोहर ध्यान म्हटलं तर दादा तर माहिती आहे मनोहर ध्यान किती असायचे म्हणत. पण आपल्याला काय वाटत होतं, आम्हाला म्हणते बापू ओगलेंनी कबूल केलं, म्हणाले आम्हाला मनोहर ध्यान कधी दिसलंच नाही, कारण आमच्या अडचणीच महत्वाच्या होत्या. पण आता आरत्या बदललेल्या नाही आहेत, तुम्ही बदललेले नाही आहात,
पण आता तुम्हाला काय वाटतं 2 आरत्या जास्त म्हटल्या तरी चालतील. हे का? म्हणजे काहीतरी दादा म्हणाले तुमच्यात धारण होत आहे ना, हे हा स्थित्यंतर होतं ते. आणि हे तुम्ही ह्याचं झालं म्हणून ह्याचं लगेच, ह्याचं 6 महिन्यात झालं म्हणून ह्याचं 2 महिन्यात होईल असं नाही, त्याचं 15 दिवसात पण होईल. तो मागणं काय घेऊन आलाय काय माहितीये. देही धारणेवरती अवलंबून आहे ते. पहिला प्रश्न सेमिनारचा विषय झालाय. हा, पहिल्या प्रश्नाला राजू काका तुम्ही 1 दिवसाचं जे ठरवलं ना ते फार कमी पडतंय. चालेल पुढे. अरे मामा तो तुझा अधिकार आहे. मी काय म्हणते, दादांच्या पुण्याईवरती भागवतांच्या 50 पिढ्या बसून खातील आणि सांगतील एवढे मी म्हणते. तू असं म्हणू नको, असं तू म्हणू नको. ते तुम्हाला परंपरेने मिळालेलं आहे. आम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हा मोठा फरक आहे. आम्ही जरी भागवत त्यांनी मानलं असलं तरी आम्ही भागवत नव्हे. हे जन्माने भागवत आहेत ना, ते त्याला तिकडून आलेला आहे तो आशीर्वाद. आणि आम्ही धडपडीने आम्हाला दिलेला, आम्ही अडचणीने गेल्यानंतर. म्हणून दादा म्हणतात अडचणीने आलात पण तुम्हाला मिळालं काय ह्याचा जेव्हा विचार कराल तेव्हा तुम्हाला ह्याचा इम्पॉर्टन्स कळेल. तोपर्यंत गरम लागलं की विडा लावायचा, परत जेव्हा काहीतरी गरम लागेल तेव्हा विडा द्यायचा. असं करू नका. म्हणून शेवटी काय आहे, मी जेवले तर तुमचं पोट भरत नाही, तेव्हा तुमचं तुम्हाला जेवायला पाहिजे म्हटल्यानंतर त्या दादानी काय सांगितलं ह्याचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट काय, आता मी तुझ्याशी बोलले ना, आम्ही आमच्या आईवडिलांना झालो तेव्हा आमच्या देवाच्या आशीर्वादाने झालो. आमच्या पुढची पिढी ही यांना मुलं झाली ते 50%, आम्हाला काही नाही. तर आता आमच्यासाठी त्या विमोचनार्थ दीक्षा खर्ची पडल्या, पण यांच्यासाठी ते पडणार नाही. आणि यांच्या मुलांना जन्मताच कारण दीक्षा मिळाल्यामुळे काय जन्मताच त्यांना मिळाल्यामुळे त्यांची धारणाशक्ती किंवा चांगलीच असणार ना. म्हणजे दादानी तरतूद किती करून ठेवली. तुम्हाला जे 21 ओंकार मिळेल ते त्यांना 2 ओंकारामध्ये मिळणार. आणि त्यांना हे परत विमोचन करायची किंवा दीक्षाची काही गरज नाहीये. एक विडा लावला तरी सुद्धा त्यांची कामं होती. धारणाशक्ती त्यांची 100%. म्हणून हे सगळं विकसित. एका तुझ्या आरतीच्या प्रश्नाला एवढे एक्सप्लेनेशन. गरम वाटते म्हणून विडा लावायचं काम करायला आणि दिवसांनी फारच गार वाटते परत विडा. सांगण्याचा मुद्दा आहे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम असं आहे. आता हे संस्कृत येत नाही म्हणून काही बडबड करतो. अकाल मृत्यू धारणम, मग धारणम म्हटलं यात्रेला जाऊन आले की आजारी पडले की मग काय. म्हणून दादानी तो आमूलाग्र बदल केला. हे ओंकार का सिद्ध केला, म्हणून ओंकार कोणी म्हणू शकतं म्हणून ओंकार साधना सिद्ध केली, बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाथपंथांचा सिद्धांत की आपण सगळेजण आलो, तुम्हाला ह्या जन्मात दीक्षा मिळायची नव्हती
ज्याला ज्या जन्मात मिळायची आहे तो जन्म ह्या देहामध्ये आमंत्रित करून त्याला दीक्षा दिली. म्हणजे हा नाथपंथाचा सिद्धार्थ दान केलाय. म्हणजे किती भाग्यवान आहोत आपण. कुणाला 5व्या जन्मात, कुणाला 8व्या जन्मात, कुणाला 10व्या जन्मात, कमी 3 जन्म कमीत कमी 3 जन्म. आणि प्रत्येक दीक्षेमध्ये 5 जन्म वाचवले म्हणजे 15 जन्मांनी जे मिळणार होतं ते तुम्हाला ह्या जन्मात दिलंय. तर दादानी इंटू ब्रॅकेट एक सांगितलं, काय 15 जन्म का वाचवले? गाडीतनं हिंडायला नव्हे, लोकांची कार्य करण्यासाठी. आता एक माणूस जन्माला येऊन जगाची लोकसंख्या एवढी झाल्यामुळे ते पुरणार नाहीये, म्हणून माध्यम म्हणून तुमची तयार केली आणि त्याच्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. तेव्हा आता पुढचं कार्य जे काय आहे ते आपल्या आचरणावरती अवलंबून असणार आहे. मग त्यांची मान उंच करायची का खाली घालायची हे आपल्यावर अवलंबून आहे. आम्ही गाढवासारखे वागलो तर त्यांना मान खाली घालायला लागेल ना. तर तसं वागायचं नाही, हे पुढच्या पिढीने समजून घेतलं. म्हणून कुलधर्म हा 25% आहे. कुलाचार म्हणजे आचरण. नवीन आलेला मनुष्य देवाकडे लक्ष नसतं, त्याचं प्रश्नाकडे असतं आणि तिथे आलेले सेवक कसं हँडल करतात याच्यावर असतं. म्हणजे आचार. कुलधर्म हा 25%, कुलाचार आणि कुलोपासना 50% ती आपल्यासाठी आहे. कुलोपासना म्हणजे कुलाची जोपासना. जर तुम्ही जे 100% शक्ती धारण केली असेल तर रक्तामध्ये त्याचंच बीज होणार, म्हणजे त्यात गुरु बीज होणार आणि मग पुढची पिढी येणार ती गुरु भक्त म्हणून जन्माला येणार. एवढा अर्थ येतो कुलधर्म, कुलाचार आणि कुलोपासना म्हणजे कुलाची जोपासना. एक अत्यंत महत्वाचं वाक्य दादानी सांगितलं गुरुप्रसादमध्ये. काय हा काम करायला बसला. आता गुरुदासचं नाव का घेते? तो लहान आहे आणि त्याला मी बोलीन तो अधिकार आहे माझा त्याच्यावरती, त्या प्रेमाचा हक्क आहे. कामकाजाला बसला, गुरुदासनी कामकाज केलं, मी केलं, असं होत नाही. तर दादानी त्याच्यासाठी वाक्य काय सांगितलं की तुमची सेवक अवस्था नसताना तुम्ही एखाद्याचं कामकाज करता आणि त्याचं ते कामकाज होतं. ते का होतं तर आसन सिद्ध आहे, निराकरण सिद्ध आहे आणि गुरुशक्ती कार्य करते. म्हणून तुमचं त्यांची गरज आम्हाला 99.9% आहे, पण आपली गरज त्यांना 0.1% आहे. का? तर दैहिक माध्यम आहे, तुमच्या दैहिक माध्यमातून ते कार्य करणार म्हणून. हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाड्या सगळे त्यांच्या हातात आहे. तुम्हाला आणि सकाळी उठल्याबरोबर म्हणायचं त्यांनी कृपावंत होऊन आपल्याला दिलंय म्हणजे इथे हवा चढत नाही. मी म्हटलं की मेलात, म्हटलं की तरलात. नाही, पण सगळ्यांना असं वाटतंय की ऐकतच राहावं, म्हणजे प्रश्न नाही विचारला तरी चालेल असं होतंय. जसं दादांची वाट विभूती बघत होत्या. आज आरती म्हणे ना गुरुराया, त्यात काय तव देहाची वाट पाहते जन्म तू घेता ते आनंदिती. कारण त्यांच्याकडे शक्ती आहे पण ती प्रवाहित करायला काया कुठं आहे, दैहिक माध्यम कुठं आहे. तसं दादांनी आपली वाट बघितलेली आहे. शक्तीपीठाचं जी शक्ती आहे ती सगळीकडे प्रवाहित करायची असेल तर दैहिक माध्यम पाहिजेत. मग दादांनी का आपल्या देहाची वाट बघितली, त्या देहानं कसं राहायला पाहिजे अजूनही बघतायत. त्यांच्या अनुकूल कधी होईल ते आपलं आचरण पाहिजे. म्हणजे जे आपल्याला दिलं आहेच त्यांनी 100%. ज्या प्रकारे आपली अवस्था दैहिक विकास होत राहील तसं तिकडनं येणार, पण त्यामुळे आपल्याकडे आता जास्त जबाबदारी आपल्यावर आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आचरण जास्त हवं. जसं शोभाताईंनी आता सांगितलं की आचरण हे सर्वात महत्वाचं. मागचं सगळं त्यांनी ऍड्रेस केलेलं आहे. आता आचरण आता नीट नाही केलं तर पुढचं कोण ऍड्रेस करेल. माहिती नाही त्याच्यासाठी तयार राहा, हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते. एकच गोष्ट सांगायची आहे की या गुरुमार्गामध्ये तुम्ही प्रथम आल्यानंतर पहिल्यांदा आज राम देशपांडेंचं जे लावलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी जो सारांश सांगितलाय तो खरोखर मनन करण्यासारखा आहे लास्ट पॅरामध्ये. आणि ते जरूर ऐका, कारण शेवटी काय तुम्हाला वाटतं का हे फोटो नाहीत ते बघतात आपल्याकडे, कळलं का. तर आपण असं समजू नका की ते आहेत शक्ती माध्यमात नाहीत,
तेव्हा तुम्ही 8 संमेलन किती संमेलन अटेंड करा, पण शेवटी तुम्ही आचरण कसं करता यांच्याकडे त्यांचं बारीक लक्ष आहे आपल्याकडे. म्हणजे ह्याच्यावर जास्त भर देणं आवश्यक असं मला वाटतं. कारण काय, एखादं तुम्हाला नाही कळलं हरकत नाही, पण तुम्ही लोकांशी कसे वागता, प्रेमाने वागता का, किंवा हे दादा ऑब्झर्व करतायत. आणि आपल्याला दिलेली शक्ती जी आहे ती आपल्या कुटुंबाला एवढी लागत नाही, आता आपण समाजाला द्यायची ती. याचं भान प्रत्येकाने ठेवायचं. प्रत्येकाचे अर्थ दादांना करायचंय म्हणून त्यांनी जवळ केलंय, याचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्वतःपासून सुरुवात करायची. त्याचं आचरण बरोबर नाही, आपलं स्वतःचं आहे का ते पहिलं बघायचं, आपल्यापासून सुरुवात करायची. आपणच परफेक्ट नाही होत असं म्हणायचं आणि रोज सुधारायचा प्रयत्न करायचा, म्हणजे मग ती प्रत्येकाकडे जाणार असं एक मला वाटतं. ते मी सांगितलं. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांचे. खूप खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं तुम्ही, आणि एकाच प्रश्नावर आम्हाला इतकं ऐकायला मिळालं. आणि आज पण आरत्या ज्या आम्ही ऐकल्या, जसं तुम्ही सांगत होत्या की आरती ही संपू नये असं वाटतं की अजून एक आरती म्हणावी, तसं आजच्या ज्या सकाळच्या आरत्या झाल्या किंवा काल संध्याकाळच्या दोन्ही आरत्या खूप सुंदर झाल्या. आज जेव्हा काकांनी दत्तहार स्तवनहार जेव्हा सुरू केलं, सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं, किती म्हणजे दाद मिळाली. इतकी सुंदर काकांनी ती सुरुवात झाली ती म्हणताना, म्हणजे सगळेजण इतके तल्लीन होऊन ऐकत होते. हो परवानगी आहे ना? हॅलो. गाणे बिणे म्हणणार नाही, एखाद्याला सवय असते ना. मैं आपसे जो बातें कर रहा हूँ, ऐकलं ते, मैं आपसे जो बातें कर रहा हूँ उसकी तारीफ मत करो, तारीफ उस खुदा की करो की जिसने मुझे ही तकदीर दे दी. याचा अर्थ दादानी सांगितला. समाजामध्ये लोककल्याणाच्या कार्यासाठी ज्या ज्या व्यक्तीने आपले आयुष्य हे कर्तव्य किंवा कार्य म्हणून व्यतीत केलं, अशा व्यक्तींच्या व्यक्तिपूजनाचे स्तोम न माजविता त्यांनी अंगीकारलेल्या कार्यामध्ये तन मन धन अर्पण करून आपण ह्या कार्याचे सेवक व्हा. अजून एक आहे, मस्जिद तो बनावी पल भर में, मस्जिद तो बनाई पल भर में, पर दिल था पुराना पापी जो बरसों में नमाजी न बन सका. याचा अर्थ दादांनी सांगितले की महाकारण दीक्षा जिचा स्वप्नातही विचार नव्हता अशी गुरुनी आपल्याला दिली, पण ह्या प्राप्त जन्मातलं मन माझ्या कित्येक जन्माच्या पापाने बरबटलेलं असल्यामुळे मी गुरुभक्त व्हायला तयार नाही. त्याच्या पुढे सांगितले, जिंदगी ऐसा जियो कि लोग फरियाद न करे, जिंदगी ऐसा जियो कि लोग फरियाद न करे, बल्कि ऐसा जियो कि लोगों ने फिर याद करना चाहिए. पुढचा प्रश्न घेऊया आपण. बोलायचं का कोणाला? तुम्हाला बोलायचं का? पुढच्या प्रश्नासाठी मी अनिकेत वर्डीकरला सांगते की त्यांनी विचारावा पुढचा प्रश्न. माहिती तिकडचा. हाजी बाबांचा एक शेर होता, खत कबूतर किस तरह ले जाए बामियार पर कतरनी कैचिया लाखों लगी है दीवार पर. त्याचं उत्तर म्हणून, खत कबूतर इस तरह ले जाए बामियार पर कतरती रहे कैचिया पर खत पडे दीवार पर. हा दीपक दादांनी साधना संमेलनात सांगितला होता. याचा अर्थ काय? कतरती रहे कतरियां कैचिया, म्हणजे बरोबर आहे ते. म्हणजे अडथळे येत असू दे, त्याच्यापर्यंत ते खत जाऊन पडणार. काय करता, एखादं काम झालं नाही की आपण काय म्हणतो, काम झालं की बाबा आहेत, काम झालं नाही की बाबा नाहीत. ते का होत नाही? जोपर्यंत त्या कर्माला हे देश माध्यम अनुकूल होत नाही तोवर वेळ लागतो. तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, आता एक आंबा आहे आणि आपण मी आहे आणि एक आंबा आहे.
मला ताप आला असेल तर माझं तोंड कडू असेल, आंबा पिकलेला असेल तरी मला कडू लागेल. मी चांगला आहे पण कच्ची कैरी आहे तर आंबट लागेल. माझी तब्येत पण चांगली असायला पाहिजे, आंबा पण पिकलेला असायला पाहिजे, तेव्हा दोन्ही बरोबर मिळतील. विमोचनाने दादानी काय केलं, दैहिक माध्यमात आपण विकास केला आणि इकडे कर्म पण अनुकूल करून दिला. जेव्हा ते दोन्ही एकमेकाशी विपरीत तेव्हा तुमचं काम होत आहे. तेव्हा काम होत नाहीये याचा अर्थ त्यांची कृपा होत नाही असातला भाग नाहीये. ही तर अविकसितता विकसितता किती आहे कमी जास्त प्रमाणात ते जसं वाढवता येईल ह्याचा विचार करून शांत म्हणून सांगितलं की सबर सबर करो, सबर का फल मीठा होता है. पुढचा प्रश्न घ्यायचा. पुढच्या प्रश्नासाठी मी माईक देण्याची विनंती करते जगदीश लोमटे काकांकडे. शोभाताईंचं म्हणजे ती जे आरती आपल्या सर्व भक्तांसाठी ज्ञानसागर जे तुम्ही पुस्तक आता लिहिलं ज्ञानसागर, तर त्या सगळ्या भक्तांसाठी जे 5 स्तंभ महत्वाचे आहेत की आपल्या प्रत्येकाचे ते फॉलो केले पाहिजेत, त्याबद्दल 1-2 शब्द सांगा. ज्ञानसागर मध्ये जे 5 स्तंभ सांगितले त्याची थोडक्यात माहिती सांगा. ज्ञानसागर सांगणार बसवतो आता 2 वाजता. आता हे साधन आहे म्हटलं. नाही 5 स्तंभ आता त्याची हे काय सांगते. हॅलो, हा त्याचे हे सांगते मी. जगदीशला का म्हटलं, आळंदीला गेले तेव्हा ज्ञानेश्वरांचं दर्शन झालं 2019ला आणि छान पूजा बिजा मिळून दर्शन अगदी छान झालं. तेव्हा मी पैवहिनींना म्हटलं ज्या अर्थी त्यांनी दर्शन दिलंय ते काहीतरी गळ्यात आपल्या घुंगडं घालायचं असेल म्हणून दिलंय, तेव्हा अलर्ट राहा. तर ते माझ्याच गळ्यात आलं आणि मी पुण्याला आल्यानंतर मी हे लिहायला लागले आरतीचं. तर यांचा फोन आला मला 16 तारखेला. काय चाललंय म्हणजे हे सांगायचा उद्देश काय, माझा मोठेपणा नाही सांगत आहे. तर त्यांना कोल्हापूरला एका बाईने विचारलं की आरतीचं महत्त्व काय. तर हे मला म्हणाले 16 तारखेला तुम्हाला 24 तारखेला सांगायला यायचं आहे. तर मी म्हटलं मी म्हणजे कोण आपला अमिताभ बच्चन नव्हे, बटन दाबल्यानंतर कॉम्प्युटरने उत्तर दे म्हणणारे. तर तुम्ही काय करताय म्हटलं मी आरतीचं लिहिते. तर हे मला म्हणाले तुझं गाडी रिव्हर्समध्ये आली. म्हटलं हो आली. का आली मला माहीत नाही. तर त्या बाईंनी प्रश्न विचारला होता की आरती साधनेत काय आहे ते सांगण्यासाठी परत साधन पत्रिकेपासून दीपकदादांनी ज्ञानदीप म्हणून जी संमेलनं घेतली 5 तिथपर्यंत जेव्हा छाननी केली तेव्हा ते ज्ञानसागर मध्ये मिळालं सगळं. म्हणजे आपली काळजी त्यांना आहे ना, त्यांना आहे की नाही. म्हटल्यानंतर सातारला संमेलन झालं ते फक्त आरती साधनेवर. त्याच्यानंतर गोव्याला कळलं म्हणून ह्यांनी बोलवलं. तर ते सेवक मला डायरेक्ट मला म्हणाले ही मुलं सगळी बोलतात ना तशी. तर म्हणे 2 दिवस आरतीवरती काय सांगणार. म्हटलं ऐका मग समजेल तुम्हाला आरतीत काय येते. तर तेव्हा ह्यांनी जेव्हा ते पुस्तक वाचलं तेव्हा त्यांचा फोन आला मला की मला म्हणाले आरती साधनेबद्दल इतकं सगळं आहे आम्हाला माहीत नव्हतं. आरती हा सगळ्याचा बेस आहे. आणि त्याच्यात ते काय म्हणतात की आत्तापर्यंत त्या देवांच्याकडे ऐहिक आणि पारमार्थिक द्यायची दोन्ही त्यांची ताकद आहे. पण आपण काय 2 हात 2 पाय 2 डोळे 2 हे आहे तसं पारमार्थिक जीवन आणि प्रापंचिक जीवन आहे. आपण पारमार्थिक जीवनाकडे बघतच नाही. प्रापंचिक जीवनामध्ये हा गाडीत नाही तो मला पण 2 गाड्या पाहिजेत ह्याच्यातनं बाहेर येत नाही. जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणून आरती पहिल्यांदा तुम्ही जर केली तर संकल्पना काय करायचं कशासाठी करायचं हे कळलं पाहिजे ना. म्हटलं तर त्या देवता शेवटी काय म्हणाल्या या रूढी परंपरेने करत करत जे आपण आलो त्याला त्या देवता कंटाळल्या आणि म्हणून त्यांनी दादांना सांगितलं की हा फापट पसारा आवरता घे आता. आणि सगळ्यात बलाढ्य गणपती. गणपतीने सांगितलं
गणपतीने जास्त काही सांगितलं नाही. गणपतीने सांगितलं मी यांना ओंकार द्यायला तयार आहे, तू ह्यांना अनुग्रहित कर. एक अनुग्रहित कर म्हणण्यामध्ये 25 वर्ष सुफी पंथांनी काम केलं. ऋणानी बंधानी आणि ह्यांनी दोषांनी जी आपली जीवन मलिन झाली होती ती स्वच्छ करून दीक्षा दिल्या, विमोचन करून. तेव्हा आपली जीवन हे झाल्यानंतर आपल्याला त्या आरतीमध्ये मन रमायला लागलं. मग पुढचं सोपं आहे, पुढचा विकास सोपा आहे. पण आरती ही सूर ताल लयाने म्हटली गेली पाहिजे, शांतपणे म्हटली गेली पाहिजे आणि 5 स्थानातनं म्हटली गेली पाहिजे. काय वाचलं तुम्ही? तुम्ही सांगा ना, मला विचारताय त्याच्यापेक्षा. तुम्हीच फोन केला होतात ना मला. हा, तर त्याच्यासाठी मग ते आता ह्या मुलांना कॉम्प्युटर युगामुळे ह्या मुलांना वाचायला वेळ नाहीये. मग ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं किंवा दादानी काय सांगितलं, पहाटे 3-3 वाजता मला सांगायचे, पण तेव्हा उठून लिहायचं बुद्धी होत नव्हती. सकाळी झाली की आठवण नाही. तर 5 काय तर आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, काय केलं ते कळण्यासाठी. नंतर प्रार्थना, दैनंदिन प्रार्थना आणि ज्ञान संवेदना. दादानी जे सगळे कष्ट घेतले. आत्ताची जी पुढची नातवंड आहेत यांची ती ह्यांची म्हणजे सगळ्यांची, बाकीच्यांचा मला परिचय नाही म्हणून, ती सगळी शार्प आहेत आपल्यापेक्षा. हां, का शार्प आहेत? ती दादांच्या तपश्चर्येची फळं आहेत. आपलं कर्तृत्व नव्हे, आपलं कर्तृत्व दिसेल अजूनही थोड्या वर्षांनी. हा, ते वंश परंपरे परतवे जन्माला आले आणि दादानी वंश कट केला आणि अंश जोडून दिला कृपाशीर्वादानी. म्हणून हा आमूलाग्र बदल केला. म्हणून ते 5 स्तंभ हे कार्याचे 5 स्तंभ आहेत. आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, दैनंदिन प्रार्थना, ज्ञान संवेदना. आणि मग आमूलाग्र बदल का केला? तर येणारा काळ हा असा येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ पण मिळणार नाही. इतकं फास्ट आत्ताच झालंय, फास्ट लाईफ. प्रार्थना म्हणाले म्हणून दादा काय म्हणाले, हे भगवंता नारायण आमच्या कुटुंबाच्या पंजाब मेल नको, शांतपणे फक्त दिवसाकाठी. आणि तुम्हाला हे नाही ठेवलंय काय, सकाळी 8 वाजायच्या आतच प्रार्थना साधना व्हायला पाहिजे असं ठेवलेलं नाहीये. हां, त्याच्यासाठी तपश्चर्या त्यांनी काय केली, 5 घरी माधुकरी मागितली तरुणपणी. हां, तेव्हा जर वाटलं की मला अजून एक चतकुर भाकरी मिळाली तर मागता येत नाही. 6व्या घरी माधुकरी मागता येत नाही आणि ते पाण्यात बुडवायचं, त्याचं तिखट मीठ सगळं चव जाऊन ते त्यातले 3 भाग करून त्यातला 1 भाग खायचा. ही तपश्चर्या त्यांनी केली. आता तुम्हाला जर सांगितलं कामकाज करायचं आहे म्हणून तुम्ही जरा 5 घरी माधुकरी मागून या, जाल का कोणी? हे का सांगितलं? का सांगितलं? अन्नातून दोष होत आहे, अन्नातून दोष धारण होत आहेत म्हणून पहिल्यांदा माधुकरी मागायची आणि ते जास्तीचं खायचं नाही. आणि हे तत्वज्ञान किती सांगितलं ना तरी जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही त्याची जाणीव होणार नाही. काय वाचलं ते मनन करायचं. पण तुमची काळजी तर नाही म्हणून ते ज्ञानसागर लिहिलं गेलं की का पुढच्या पिढीला वाचायला, पुस्तक वाचायला वेळ नाहीये, मग निदान हे तरी वाचा. मला सुद्धा पहिला सेमिनारचा विषय ऐकल्यावर म्हटलं हे निदान आपल्या विजापूरच्या लोकांना तरी सांगावं म्हणून ते लिहून काढलं. ते लिहिलं नसतं, म्हणजे माझा मोठेपणाने सांगत, लिहिलं नसतं तर नुसती सेमिनार झाली. इतका गहन विषय. आपण म्हटलं असतं शिरोड्यात त्या 8 साधना गोमंतीयांना शक्ती स्थापना. 5वं 6वं 7वं शिरोड्याच्या संमेलनात काय सांगितलं? 5वं 6वं 7वं आणि 8वं संमेलन तर अमृताची कुंभ आहे. म्हणजे शेवटी काय आहे ते कॉम्पॅक्ट करत, काळाची गरज आहे म्हणून दादानी ते कॉम्पॅक्ट केलं आणि ते ओंकारावरती आणलं. आणि ओंकार काल निलेश तुला सांगितलं ना, ओंकार एवढा सिद्ध केला, ते तुमच्या ज्ञानगंगाच्या ह्याच्यामध्ये आहे की पान माझ्या आता लक्षात नाहीये. तर दादा म्हणतात ओंकार सिद्ध इतका केला की ज्या ऋषीमुनींनी सगळी तपश्चर्या केली, यांनी केली, सगळ्यांनी केली, पण एकटे ते कार्य करू शकत नाहीत म्हणून हे सगळे एकत्र आले आणि ते जे वलय आहे तर ते वलय कार्यान्वित दादानी केले. त्याच्यामुळे एक ओंकार केला तर तुम्हाला ओंकारच जर सिद्ध केला
तर पुढचं म्हणायची गरजच काय आहे? काय गायत्री मंत्र ओमनी, प्रत्येक मंत्र ओमनी सुरू होतोय. मग ओमच जर सिद्ध केला आणि तो जर तुम्हाला 100% करून दिला तर पुढचं काय म्हणायची गरज आहे का? गरजच नाही. बरोबर का नाही? आणि काय सांगितलं मी? म्हणून हे 5 कार्याचे स्तंभ आहेत मेन. मग पुढचे बाकीचे आहेत, सगळी प्रतिमा आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे, पण हे आधारस्तंभ आहेत 5. ते समजून घेतले तर पुढे जाईल संबंध, मग बिल्डिंग होती चांगली. म्हणजे आपल्याला श्रद्धा आणि सबुरी, पण बघायला गेलं ना तर श्रद्धा आपण ठेवायची आणि सबुरी बाबाने आपल्याकडेच ठेवली, अजून ती दिली नाही, कारण आपल्याला श्रद्धेमध्ये दळमळत आहे कळलं, ते आपल्याला ठेवली आहे. त्या अनुषंगाने एक विवाह जोडपं आलं होतं दादांकडे, तेव्हा मी गेलो होतो तेव्हा, आणि ते मी मागे बसलो होतो, तर ते प्रश्न विचारत होतं, अपत्यासाठी प्रश्न होता. मग दादांनी त्यांना सेवा वेळ दिली, सगळी सेवा दिल्यानंतर ते काही महिने करा सांगितली, आणि त्यानंतर एवढं मला माहिती सेवा काय, पण त्यानंतर ते 1 वर्षाने जेव्हा मी गेलो तेव्हा मी आलो तेव्हा तेच कपाल आलं होतं, पण ते काही 1.5 वर्षानंतर मुलाला काही ते घेऊन आलं होतं. तर मला दीपकदा म्हणाले, आठवतं का तुला? तर तू आला होतास तेव्हा. म्हटलं हो, कारण ते मुला संबंधात होतं. तर म्हणाले आता ते अपत्याला घेऊन आले. तर दादा म्हणाले आता अपत्याकडे गेल्यानंतर तेवढं थोडंसं ते अपत्य हे हँडिकॅपसारखं होतं. तर दादा म्हणाले आता तुम्हाला मी सेवा दिली आणि थांबायला सांगितलं होतं, सबुरी ठेवा ती, कळलं का? म्हणजे ते अनुकूल काळ नव्हता त्याला, म्हणून तुम्हाला सेवा दिली, पण तुम्ही दुसरीकडे जाऊन ते सगळं केलं, आणि आता हँडिकॅप झालेला इथे आला, आता मी काय करू? तरी सुद्धा त्या रडायला लागल्यात. मग दादांनी त्याला सेवा सांगितली. मग मला ह्या उदाहरणं काय सांगायचं आहे की एखादा आता इव्हन डॉक्टर वाघाने मला सांगितलेलं आहे की मला एक श्रीफळ दिलं होतं दामले, ते मी 24 वर्ष सेवा केली, अजून काम झालेलं नाही पण सेवा चालू आहे. म्हणजे डॉक्टर वाघांनी सांगितलेली गोष्ट. म्हणजे आपल्याला ते कळत नाही कुठल्या याच्यातलं आहे, तेव्हा आपण सबुरी ठेवणं फार आवश्यक आहे. कामकाज यानंतर ते सेवागार जाणे आणि आरती आणि साधना करणं हे फार आवश्यक आहे, तरच ते पुढे त्याचे प्रतिकूल कर्म आहे ते अनुकूल होऊ शकतं असं मला वाटतं होते. हॅलो. आणि 85 साली आरती साधना म्हणून सिद्ध केली आहे. तर माझ्या मैत्रिणीचे एक दादा कामकाज करत असताना एक मैत्रिणीचे वडील आले, तर त्यांना 5 मुली आणि एक मुलगा, देऊरकर मास्तर, आणि एवढे प्रश्न लिहून आणले होते. दादानी कागद धरला आणि तो फाडून टाकला, तोंडाने बोला म्हणाले. मग त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये का? म्हणाले आरती ऐकूनच डोकं इतकं शांत झालंय, आता मी प्रश्न काय विचारू? मग म्हणाले तुम्ही लिहून कशाला आणलेत? म्हणून कागद फाडून टाकला. तोंडाने बोला म्हणजे ते समजेल ना, त्याला आमंत्रित होतील ना त्या हे इतकं. म्हणजे आपण समजतो, पण त्या आरती साधनेमध्ये इतकं वजन आहे आणि इतकं शक्ती आहे, पण ती कार्य करेल. ती तुम्हाला काही करायची गरज नाहीये, पण तुम्ही निदान म्हणून ते आरतीपूर्वी विडा अर्धा तास का लावायला सांगितलाय? तुमची अर्धा तास तरी सेवा रुजू व्हायला पाहिजे तिथे. एरवी 12 वर्ष काही केलं नसेल. आता ह्याला दादा साधं उदाहरण काय देत होते, ह्याला 8 दिवस उपाशी ठेवला आणि 8 दिवसानंतर ह्याला 2 पोळ्या खात असेल तर 8 दोन्ही 16 पोळ्या घातल्या, खाईना आहे का? तसं तुम्ही इतके वर्ष काही केलं नाहीये आणि आता येऊन तुम्ही 11 आठवड्यात आमचं काम व्हावं, कसं होणार असं विचारतात. अशी दादा म्हणाले तुम्हाला साधी उदाहरणं दिल्याशिवाय समजत नाही, म्हणून व्यावहारिक उदाहरणं. दगडाची नको, दगडाची गोष्ट सांग नको, दगडाची गोष्ट सांगितली तर आता 2 वाजता काय नाही, 5 मिनिट या हा. सगळ्या एका संमेलनामध्ये दादानी सांगितलं की म्हणाले मी तुम्हाला काय दिलंय हे तुम्हाला कळणार नाही, जगालाही कळणार नाही, पण ज्या वेळेला तुमच्या समोर प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला समजेल काय सांगितलं. तर एक आपल्यासारखाच एक काय म्हणू आपण, एक व्यक्ती हो, नाही आपल्यासारखीच दगड आहे आता म्हणतोय आपण,
आपल्यासारखीच एक व्यक्ती होती, तर त्याची लिस्ट एवढी, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, मला ते मिळालं नाही म्हणून यादी. हा, मग त्याला आमच्यासारखा भेटला. त्यांनी सांगितलं ते गुरु आहेत त्यांच्याकडे जा. त्या एका गुरूंच्याकडे तो गेला. त्या गुरूंच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुला 12 वर्ष सेवा करायला पाहिजे. हा म्हणाला बरं 12 वर्ष सेवा करतो. हा, 12 वर्ष सेवा केली. एक दिवशी टाळकं फिरलं. म्हणाला 12 वर्ष मी सेवा केली तर तुम्ही मला काहीच दिलं नाही. ते म्हणाले असं, उद्या सकाळी आंघोळ करून ये, मग मी तुला काय ते देतो सगळं. हा एकदम खुशीत रात्री झोपला. म्हणाला उद्या आपल्याला काहीतरी मिळणार आता पुष्कळ. म्हणजे तो बघत होता सोनं दिलेलं काय 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 ते हा, देणार असं वाटतं. तर मग त्याला वाटलं काय काय देणार आपल्याला. म्हणले आधी दुसऱ्या दिवशी गेला तर एक गुरु, ते गुरुच ना, तर त्यांनी एका पांढऱ्या फडक्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्याला म्हणाले एक कंडिशन, घरी गेल्याशिवाय हे उघडायचं नाही. आणि तेव्हा हे काय तुमचे गाड्या घोडे काही नव्हते, चालत जायचं. किंवा हॉटेलला नव्हती. तर तो चालत गेला. तर एका गावात संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर म्हणाला आज रात्री मला मुक्काम करून कोणीतरी मला हे करेल का. तर ते गावकरी म्हणाले तो सावकार आहे ना, तर त्याच्याकडे तू झोपायला जा, तिकडे तुझी व्यवस्था होईल चांगली. बरं, हा गेला सावकाराकडे. सावकाराला म्हणाला तुम्ही एक रात्र मला वाटसूर म्हणून मला आसरा द्याल का. हा म्हणाला. त्यांनी जे आणि त्याचं घर कसं, हे पूर्वी गवळ्यांची घरं होती ना, हे असं घर मध्ये पॅसेज आणि इकडे परत 4 खोल्या सोडून आणि मोठा दरवाजा. हा, ही दादाने सांगितली होती गोष्ट म्हणून इतकं मी हे सविस्तर सांगते. तर म्हणाले आला, खाल्ला, जेवला, झोपला, शांत झोपला. ते गाठोडं डोक्याशी ठेवून झोपला. रात्री काय झालं, तो सावकार जो होता त्याला पुष्कळ मुलं होती. तर ती दर 2-3 वर्षांनी 3 दिवस ताप यायचा आणि ते मूल मरायचं, मुलगा मुलगी जे काय. तर तो ब्रह्मराक्षस यायचा आणि ते 3ऱ्या दिवशी ताप आलेलं मूल मरायचं. तर त्या दिवशी काय होतं, तो सावकार त्याची बायको तिकडे बसलेली असती. ते हा झोपतो जेवण करून मधल्या पॅसेजमध्ये आणि तो ब्रह्मसंबंध तिकडे येतो आणि तो सावकार आणि त्याची बायको रडायला लागतात, का तर मुलगा मरणार आज. आणि तो ब्रह्मसंबंध त्याला दिसत असतो, ते बोलत असतात. तर तो म्हणतो आता अरे आमची वय झाली, आता मुलं होणार नाहीत, तर एक तरी मुलगा राहू दे घराण्याचं देव. तो म्हणतो तुझा मुलगा राहिला काय मेला काय, मला काय, माझं काम मी करणार. तो ब्रह्मसंबंध त्याला सांगतो. तर असं त्यांचं दोघांचं बोलणं चालू असतं. मग तो ब्रह्मसंबंध काय सांगतो, हा कोण आहे मध्ये झोपलेला, त्याच्या ते डोक्याजवळचं गाठोड आहे ना ते जरा बाजूला सरको, म्हणजे मी आत येतो आणि तुझा मुलगा. मग सावकार हुशार असतो. तर सावकार म्हणतो तो माझा वाटसरू आहे, माझा अतिथी आहे, तो जेवण करून झोपलाय, मी त्याला डिस्टर्ब करणार नाही. सावकार शाणा असतो, त्याला कळतं की हा जो सांगतोय ते काहीतरी आहे म्हणून तो बाजूला करत नाही. असं सगळं बोलेपर्यंत पहाट होती. पहाट झाल्यानंतर ते थांबत नाहीत. मग तो म्हणतो तुझा मुलगा जगला काय मेला काय, मला काय करायचंय घेऊन, म्हणून त्या गाठोड्याला नमस्कार करतो आणि तो उद्धरून जातो, पुढच्या सद्गतीला जातो आणि मुलगा वाचतो. सकाळ होती. सकाळ उठल्यावर तो वाटसरू म्हणतो न्यारी करतो आणि मी जातो. हो कुठे चाललात म्हणतो तो सावकार. माझं काम झालं, आमच्या गावकऱ्यांचं काम व्हायला नको का, मी महाराज नमस्कार, तुम्ही सत्पुरुष आहात. तो म्हणतो बाबा रे मी काही सत्पुरुष वगैरे नाहीये. हो ऐकायलाच तयार नाही. रात्री काय झालं माहितीये का म्हणतो. तर मला काय माहिती, मी खाऊन पिऊन झोपलो होतो म्हणतो. हा म्हटल्याबरोबर तो सांगतो ते मला काय माहिती नाही, सगळ्या गावकऱ्यांना बोलवतो. मग त्यांनी जी यादी दिली असती ना ती हा आणून देतो, हा आणून देतो, तो आणून देतो, सगळं मागितलेल्या 10 पटीने मिळतं. आणि तो शेवटी सावकार काय म्हणतो, माझा मुलगा एकच आहे, तर लहान आहे, प्रॉपर्टी माझी पुष्कळ आहे, माझी अर्धी प्रॉपर्टी तुला देतो. तो म्हणतो मला तुझी प्रॉपर्टी वगैरे काही नको बाबा, मी जातो. तो म्हणतो काही जायचं नाही, असं करण्यामध्ये 4 दिवस होतो. 4 दिवसात सगळ्या गावकऱ्यांना बोलून सगळी कामं होतात. सगळी कामं झाल्यानंतर याला घाई झाली असती. हा घरी जातो, आंघोळ करतो. पहिल्यांदा म्हणतो एवढं मागितल्यापेक्षा इतकं सगळं मिळालं, हे गुरुनी काय दिलंय मला. म्हणून तो गाठोड सोडून उघडून बघतो तर एवढा मोठा दगड असतो.
काही नसतं, पण तो शाणा हुशार असतो. तर तो म्हणतो एवढ्या दगडाने जर एवढं काम झालं तर मी गुरूंची सेवा केली तर काय होईल. तो बांधतो परत आणि त्या गुरूंच्याकडे जातो. आणि गुरूंच्याकडे गेल्यावर तो लांबून ते विचारतो, आता काय राहिलं तुझं, तुला मागितल्यापेक्षा 10 पटीने मिळालं ना. म्हणतो एवढ्या दगडाने एवढं काम झालं, हा तुमचा दगड तुम्हीच घ्या, मी तुमचीच सेवा करतो. मलाही नको आता, मला काय नको, तुम्हीच माझे गुरु आणि तुम्हीच मला, तुम्ही पाहिजे मला म्हणतो. तसं दादा म्हणाले तुम्हाला मी काय दिलं हे समजणार नाही आत्ता, पण वेळ येईल तेव्हा ती गुरुशक्ती तुमच्या माध्यमातून कार्य करेल. तेव्हा इथे हवा चढू देऊ नका. तेव्हा काय म्हणायचं, आम्ही नाही केलं, दादानी केलं. दादानी केलं म्हणण्यापेक्षा गुरुशक्तीने केलं. हाताने विचारलं म्हणे पायाला, सगळे लोक तुझ्या पायावर डोकं ठेवतात. तर म्हणाला मी जमिनीवरती आहे आणि तू हवेत आहेस. म्हणजे इतकं अमूल्य म्हणा. आपण, मी काय वाक्य मगाशी म्हटलं, आपण मागायला काय आलो, ऐहिक आणि अडचणीने आलो. आणि एकदा दादानी विचारलं पारमार्थिक ह्याला माध्यम कसलं चांगलं, दुःखी चांगलं की सुखी चांगलं. जो सुखी, मग दुःखी चांगलं. मग म्हणाले दादांच्या भाषेत सांगता. दादा म्हणाले मग सुखाच्या नावाने दुःखाच्या नावाने बोंबलत आलात ना अडचणी म्हणून, आणि आता तुम्हीच सांगता दुःखाचे लोक पारमार्थिक घ्यायला हे आहेत. दादांची भाषा म्हणजे काय, सातारी भाषा. तिथे अनुमान नाही कसला. मला एका गुरुबंधूंनी सांगितलं असं पुस्तकात लिहायचं नसतं. म्हटलं पुस्तकात मी लिहिणार नाही, पण तुम्ही रेकॉर्डिंग बदलणार का त्यांचं ते सांगा मला. मग बसले. दादांचा आवाज कोण काढेल. आणि मी काल कोणाला म्हटलं, पांडे काकांना म्हटलं, मला वाटतं की मी 10 वेळा सांगितलं तरी तुम्हाला ते काही इथपर्यंत पोहोचणार नाही, पण त्यांच्या शब्दात एकदा ऐकलत ना तर ते इथे बसेल. एवढी त्यांची पॉवर आहे त्यांच्या शब्दामध्ये. इनो असेल ना ते काय म्हणत ना, केक पासून सगळं तुम्ही ढोक्यापर्यंत शिजवू शकता. फक्त जर इगो असेल, ओनली खाली फेस ही फुला सकते हो, चेहरा. पुढचा प्रश्न घेऊ आपण. हर्षदा पाटील यांना मी विनंती करते की पुढचा प्रश्न विचारावा. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न ज्ञान संवेदनाविषयी आहे. आपण दादांनी पहिल्या पिढीला 25%, दुसऱ्या पिढीला 50% आणि तिसऱ्या पिढीला 100% लाभ दिलेला आहे. आणि पहिल्या साधना संमेलनात असं म्हटलेलं आहे की मुलांना संस्कारांची जबाबदारी आहे, गुरूंची ओळख देणं पालकांची जबाबदारी आहे. त्यांच्यावर जबरदस्ती करू नका आणि त्यांना कार्याची ओळख पण द्या. म्हणायला फार म्हणजे इझी येते, पण जेव्हा प्रॅक्टिकल पॅरेंट म्हणून ते करायची वेळ येते ना तेव्हा फार त्रासदायक रिपीट होते. आमच्या कार्यकेंद्रावर आम्ही जेव्हा ज्ञान संवेदना वर्गाचे विद्यार्थी होतो खूप संख्या असायची. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्हाला तळमळ आहे की आपल्या ज्ञान संवेदना वर्गाची संख्या जर ए तर ती 10A तरी व्हावी. ती 10A नाही होते, तर त्याच्यासाठी आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे सेवक म्हणून या सगळ्या गोष्टींचं सगळ्यांकडून जबाबदारी आहेत असं म्हणतात. तुम्ही जर संध्याकाळी 7 वाजता प्रार्थना म्हणायला बसलात तर ती मुलं बसतील का नाही. मी परवा कोणाला तरी म्हटलं या मुलांना, मी म्हटलं आता मोठ्यांची संमेलनं नको, आता ज्ञान संवेदना मुलांची संमेलनं घ्या. आणि त्यांना स्तोत्र संस्कृत येत नाही म्हणून ते चरपट पंजरी म्हणायची. बाबांनी सिलेक्ट केलेली दैहिक विकासासाठी आणि मानसिक विकासासाठी म्हणून ती स्तोत्रशील निवडलेली आहेत. आपल्याला अधिकार नाही आहे त्याच्यात बदली करायचा. आणि हे पालकांची जबाबदारी आहे. महिन्यातनं एकदा तरी त्यांना, आता काय म्हणतात त्यांचा अभ्यास असतो, त्यांना वेळच असतो, त्यांचे होमवर्क असे, त्यांचे क्लास असे. अरे पण बाकी आवड असली की सवड मिळते, हे पूर्वीचं शास्त्र आहे ना. मग मोहम्मद जिलानी बाबा म्हणायचे मी मुलांना दोष देत नाही, पालकांचीच चूक आहे ही. मुलांनी शाळेत सांगितलं, मी घरी आलो की मला कोणी टाइम देत नाही. आई असती मोबाईल बघत असते, वडील मोबाईल बघत असतात, माझे भाऊ ते बघत असतात, आम्ही मला आल्या तुला काय खायला पाहिजे विचारत नाहीत. हेच वातावरण झालंय हल्ली.
तर एक तुम्ही टाईम ठरवून, आता आम्ही आमच्याकडे 7 वाजता म्हणजे 6:45 वाजता आम्ही काय टी व्ही असल्या तर बंद करून 7ला म्हणायला चालू करतो आम्ही सगळे. कोणी येऊन देतं, येऊन बसले तरी आम्ही त्यांना सांगतो एवढं म्हणून झाल्यानंतर आपण बोलूया. त्यावेळेला आता आमची नातवंड येऊन बसायला लागली आहेत. त्यांना सांगितलं तुम्ही इतर वेळेला काय करायचं करा, पण आम्ही 7ला माहिती आहे ना तुम्हाला, 7 ते 7:15 20 मिनिटं तर खर्च करायला पाहिजेत. आमचे वडील एवढे कडी खर्च आहे, छडी घेऊन 6:45ला बसायचे असते दरवाज्यात विचारायला. जर 6:45च्या बाहेर आलं नाही तर असं उभं राहायचं आम्ही, आणि इथं वरती काहीतरी ठेवायचं. ते पडलं की अंगठ्या धरायचे, पडलं की कुल्ल्यावर पट्टीने मारायची. पेटी शिकायला सुद्धा मार खाल्लाय मी. म्हणजे काय सांगतो, आई वडिलांची जबाबदारी आहे. मग आईने सांगितलं ना आम्हाला शिकायला मिळालं नाही, तुम्हाला शिकायचं आहे म्हणून तू पेटी शिकलं पाहिजे, उद्या जर आला नाही तर पट्टीने फोडून काढीन. आणि त्यांच्या पुढे बोलायची आमची ताकद नव्हती. आजकाल मुलंच आहेत ना, मुलं ती डोक्यावर बसतात. आमची हिंमत नव्हती. वडील आले चप्पल सोडले ना की आम्ही आपले पुस्तकं घेऊन असे व्यवस्थित बसलेले असायचे. हल्ली वडिलांना आई वडील मुलांना घाबरतात. जास्त बोललं तर याच्यावरती एक गोष्ट काय होती, एक बाई केळी विकायला खांद्यावरती चाललेली असती. तर तो मुलगा काय करतो, लहान असतो मुलगा, तो त्याच्या पाठीतलं केळं चोरतो. त्यावेळेला जर आईने सांगितलं असतं की हे करायचं नाही तर तो अट्टल चोर होतो नंतर, आणि त्याला फाशीची शिक्षा होती. ही गोष्ट आम्हाला लहानपणी सांगायची. तर अट्टल चोर झाल्यानंतर ते विचारतात तुझी शेवटची इच्छा काय, तो म्हणतो पहिल्यांदा आईला फाशी द्या. नाही आईला थोबाडीत मारतो ना तो, पहिला मी चोरलं त्यावेळेस जर मला तू सांगितलं असतं ना आज ही वेळ आली नसती, मारायला आलो नसतो. तेव्हा संस्कार हे आई वडिलांनी करायचे. आम्ही टीव्ही बघत बसतो आणि झाले प्रार्थना म्हण. झोमॅटो मागवायचं बंद करा आणि घरी स्वयंपाक करा. नाही आता मुलं सांगतात, आमच्या मैत्रिणीची नातवंड सांगतात ऑनलाईन मागवायचं बंद करा. तर त्याचं कारण मी पण अभ्यास बघितलं, वाचलं. मी अभ्यास केला त्यानंतर कारण आम्ही आता ज्या ठिकाणी मुंबईत राहतो ते गुजराती एरिया, 80% झोमॅटो, इव्हन मराठी पण कोण घरी जेवण बनवतच नाही. आता तुम्ही जर बनवलं नाहीत आणि ते केलं नाही तर कसं काय होणार. होममेड घरी बनवायला पाहिजे ना तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला आहार ते पुढे त्याचं तुम्हाला ते दादानी तत्वज्ञान सांगितलं तर आपण तुम्हाला अनुभव येईल. मग ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि आज सध्या त्याचा झपाट्याने चाललाय प्रसार, म्हणून जरा नमूद करायचं वाटलं. नाही म्हणून काय म्हटलं, युट्यूबवर तुम्ही बघितलं असेल एक मशीन दाखवलंय, त्याच्यामध्ये सगळा मिसळण्याचा डबा ठेवायचा, अमुक ठेवायचं, सगळं ठेवायचं, आणि ते तुम्ही बाहेर असला त्याला ऑर्डर करायची, तिथे लगेच पोहे तयार होतात. आणि असलं अन्न खाऊन त्याला ते बिंडोक ना, आपण बिंडोकच होतो. बरं का, हा तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे हा ऋणानुबंधाशी निगडीत आहे. पण तुम्ही बघा अन्न खाल्लं तर होणार रक्त शुद्ध होतं आणि विचार चांगले होता. देव दोष आपल्याकडे येतो आणि हा दोष तुमचा येतो, ते अन्न सगळं घेतो. दादांनी पण काय सांगणार अति दादांनी यासाठी आपल्याला वेळोवेळी सगळ्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आहाराचा तक्ता हा त्याच्यासाठीच आहे आणि तो किती वर्षापूर्वी बनवलेला आहे. आणि त्याच्या बरोबरीने काही प्रश्न कामकाजालाही येतात की पैसे तो खूप कमवतात. आपल्या ज्या 2 पिढ्या आधीच्या होत्या तर त्यांच्याकडे समाधानही जास्त होतं, कारण केलेलं काम म्हणजे 8-8-8 हे सूत्र माहिती आहे का. 8 तास जर शांत झोप लागायची असेल तर 8 तास कष्टाने पैसा कमवावा लागतो. 8 तास जर तुम्ही कष्टाने पैसा कमवला तर जो काही तुम्हाला धनप्राप्त झाली ती सद्गुरूंच्या आशीर्वादाने तुम्हाला बरकत देतेच.
आणि पुढे रात्री 8 तास तुम्हाला शांत झोप लागते. पण जे 8 तास तुम्ही काम करता त्याचं समाधान हे इतरांना दिलं तर तुम्हाला मिळतं. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला तर त्याच्याबद्दल 2 गोष्टी सांगतो, कारण माझ्याही मुली लहान आहेत. आम्ही काय करतो ते सांगतो. संध्याकाळी 7 वाजता आपण आधी बसायचं आणि त्यांना बरोबर घ्यायचं. काही 6, 7, 15 दिवस झाले की जे काही तुमचे अपत्य असेल, मुलगा मुलगी, त्याला म्हणायचं आता तू लीडर आहेस, तू कर, मी बसतो मागे. ज्या वेळेला त्यांना, कारण ते खूप शार्प आहेत, तुम्ही त्यांना जर ती ऑपॉर्च्युनिटी नाही दिली तर त्यांना कळणार कसं, तर तुम्ही त्यांना लीड म्हणून सांगायचं. हे झालं संध्याकाळच्या प्रार्थनेचं. आणि रात्री झोपायच्या आधी कुठलंही एक स्तोत्र, गुरुपादुकाष्टक म्हटलं, कारण आता स्पीड ऑफ लाईटनी आपण पुढे चाललेलो आहोत आणि त्याच्यासाठी दादांनी खरं आपल्याला म्हणजे ब्रह्मास्त्र आहे जे काही दिलेलं आहे ते. तर मनाची धारणा ही होणं फार महत्त्वाचं आहे. आज बाहेरच्या देशात किती प्रॉब्लेम आहेत, ड्रग्ज आहे, मी त्याचा उच्चार करत नाही, पण ते इकडे जर टाळायचे असतील तर मनाची धारणा होणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते हे आपल्याला गुरूंनी डायरेक्टली इनडायरेक्टली काय सहज दिलेलं आहे. तुम्ही ज्याला गुरुपादुकाष्टक म्हणतात, कसं आहे गुरुपा, ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, सद्योग पंते घरी आणि येले, अंगेच माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोधरवी उदेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. पहिल्यांदा बघून म्हणा, पण नंतर हळूहळू न बघता त्यांचं पाठ होईल आणि त्यांना लीड द्या ॲक्च्युली, मग आपोआप हे होईल. आणि तुम्ही सुद्धा किती कामात असाल, हळूहळू तुम्ही शांत होता आणि त्याने सगळे जे काय झोपेचे काही राहत नाही. त्यांना घेऊन बसायचं. लक्षात काय ठेवायचं, आपण जर हे केलं नाही तर दादांनी जे कष्ट केले आपल्यासाठी त्याच्यावर पाणी पडेल. कळलं? प्रॅक्टिकल अनुभव घेतलाय. माझ्या नातूला घेऊन मी बदलणी केव्हा म्हणतो, एखाद दिवशी मी म्हणायचं विसरलो, तुम्हाला आठवण करून देतो, बाबा आज म्हटलं नाही तुम्ही, व्हायला पाहिजे का म्हटलं. प्रॅक्टिकल आहे. माझा नातवाला सुद्धा जेवढं खाली वरती केंद्र होतं, घालीन लोटांगण चालू झालं की लगेच वरती यायचा. हे तर विजापूरचे लोक आहेत बघा. आणि आम्ही गुलभक्त, ती जगद्गुरु तैनात मला प्रार्थना सांगायची आणि जायचा. सेमिनारमध्ये सुद्धा सांगितली होती त्यांनी. आणि आता धारवाडला शिकायला आहे तो याला फिजिओथेरपीला, जेव्हा केव्हा विजापूरला येतो ना तर लगेच संध्याकाळी केंद्रावर जातो, येतो की नाही रे, आणि धोतर नेसून पुढे बसतो. आवड आहे त्याला. हे आई वडिलांची 75% जबाबदारी आहे. आणि दादा काय म्हणतात, गुरुकुल पहिल्यांदा होती, तिथे संस्कार म्हणजे झालं की पाठवत होते, त्याच्यामुळे ते 12-20 वर्षांनी आल्यानंतर आलेल्या याला समर्थ होते. आजकाल काय झालंय, आता आमच्या मैत्रिणीची नातवंड सांगतात ऑनलाईन मागवायचं कमी कर, आता तू काहीतरी कर घरी, कंटाळा आला. एकच चव एकच मसाला, फक्त भाज्या वेगळ्या, असं नाही चालणार. आंघोळ करून स्त्रियांनी वरण भात ते तरी कराच करा त्याने. आणि खूप हा फरक पडलेला तुम्हाला दिसत. कारण जे जेवण बनतं ते आशीर्वादाचं बनून त्याच्यातनं अन्नब्रह्म, आज दादांकडे तेली महाराजांचा अन्नब्रह्माचा आशीर्वाद तो त्यांनी आपल्याला किती सहज दिला. एक सहज गोष्ट आठवली म्हणून सांगतो, एक 5 मिनिटं घेतो. IT असल्यामुळे सिंगापूरचा एक प्रोजेक्ट माझ्याकडे आला. परत कुठल्या धर्माचा असं नाही, पण तो मनुष्य जो होता तो 3 महिन्याच्या सुट्टीला चालला होता. तर मी म्हटलं एवढी सुट्टी का, मग सहज विचारलं तर तो म्हटला हजला चाललो आहे, म्हणजे त्यांच्यातली सर्वात मोठी यात्रा. तर जाऊन आला तो. परत तो आला आणि क्लायंटला सिंगापूरचाच माणूस हवा होता म्हणून तो प्रोजेक्ट परत हँड ओव्हर केला. तर सहज उत्सुकता म्हणून म्हटलं काय करता तुम्ही हो तिथे हजला. तर हजला
तर तो म्हणाला की जसं मोहम्मद पैगंबरनी ईश्वर प्राप्तीसाठी जे जे केलं तर ते आम्ही करतो. म्हणलं म्हणजे काय करता? तर मोहम्मद पैगंबरांच्या मुलाला तहान लागलेली होती, तर त्यांनी एक पहाड 7 वेळेला वर खालती उतरला आणि त्याला दिला. नंतर घरी येऊन मी माझ्या मिसेसला सांगितलं की दादांनी आपल्याला किती सोपं करून दिलं. आज दत्तपंथ म्हणजे 3 पंथ जे एक केले त्याच्यात दत्तनाथ सुख. तर दत्त पंथात हे उपासना आहे. आज त्यांनी आपल्यासाठी सगळी उपासना केली. आज आपल्यापैकी कोणीतरी माधुकरी मागायला गेलो का? हो, त्याला यम नियम सगळे पाळायला, आहार प्रत्याहार, सकाळी गार पाण्याने आंघोळ करायची. नंतर नाथपंथात ह्या शाबरी विद्या म्हणजे सगळी विमोचनं त्याच्यात. आणि सुफी पंथात असं आहे की जो दिया उसका भला, जो नाही दिया उसका भी भला. तर हे आपल्याला इतकं सहज मिळालेलं आहे त्यांच्यामुळे. आज असं म्हणाल तर खरंच उदी द्यायची आपली पात्रता नाही, कारण उदी ही नाथांनी सिद्ध केलेली आहे. 9 नाथ, 10वे नाथ जगद्गुरू साईनाथ महाराज आणि 11वे श्री सद्गुरुनाथ दाद. पण आपल्या दादांची विशेषता आपल्याला नेहमी माहिती हवी याच्यासाठी की ती बाबांकडनं ज्याला मिळाली तर ती नुसती नाही दिली, त्याच्यातनं अजून पुढे काय कार्य करायचं हे 21 दिवस ती समोर ठेवून ओंकार साधना केली आणि मग दिली. त्याला गुलाबाचा त्याला सुगंध आला होता. काय बरोबर ना? तर हे असं तसं कर्मविमोचन, वंशविमोचन हे कोणी म्हणजे कितीही संत झाले आपण कोणाची ताकदच नाही हे करणं, हे दादांनी केलेलं. आणि पुन्हा देवाला काय सांगितलं, काय चुकलं तर मला विचारायचं, भक्तांना नाही त्रास द्यायचा, मला विचारायचं. म्हणजे ही जबाबदारी केवढी आहे. म्हणजे ह्याला एकदा म्हणाले होते, तुला मी गाढव म्हटलं तर चालेल, म्हणजे दादानी, मी नव्हे. शशा तुला मी गाढव म्हटलं तर चालेल, पण जगाने तुला गाढव म्हटलेलं मला नाही चालणार. एवढा सेवकांच्या बद्दल दादांचा कॉन्फिडन्स होता. मग आपल्यावर जबाबदारी किती आहे, म्हणजे दिसायला थोडी दिसते पण आपल्यावर जबाबदारी 100%. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला मी जे म्हणते ते काय गळ्यात घोंगडं टाकतील माहिती नाही. मग आता दादा म्हणायचे प्रत्येक वेळेला आम्ही यायचं एका जन्माला आणि मी करायचंय काय हे परत परत, तुम्हाला कशासाठी तयार केलं. याचे एकटे मित्र म्हणाले दादांच्याच कडनं मला दीक्षा घ्यायची. ते ह्याच्याबरोबर गेले पुण्याला आणि थांबले बाहेर. याला बोलवलं आत आणि ह्याला चंपी केली चांगली दादानी. दादा म्हणाले तुला कशाला तयार केले, प्रत्येकाला मी भेटायला जाऊ का? म्हणजे मी सांगितलं का त्याला? मग बाहेर येऊन शशी मला तुम्हीच मला गुरुपदेश करा. अरे काय गुरुपदेश करा, म्हणजे ह्या समोर घडलेल्या गोष्टी आहेत. इतकं त्यांनी आपली आज कोणी खुर्ची सोडून बाजूला जात नाही त्याच्याशिवाय तयार कसे होणार. मग दादांचं मन किती मोठं असेल, सागराच्या पेक्षा मोठं असेल की माझे भक्त तयार व्हावेत आणि त्यांनी करावं. हा विचार जेव्हा आपण करू तेव्हाच आपल्या वागण्यात बदल होणार, नाही तर बदल होणार नाही. कोविडमध्ये किन्नर जाता येत नव्हतं तर मला फोन यायचे, तर दादानी जे सांगितलं तर त्याचा अनुभव घेतलाय मी. दादा म्हणाले तुम्हाला तुमचं कर्म 1 वितीपासून 150 मैलपर्यंत असतं, त्या कर्मवलयातून तुम्हाला मी बाहेर काढलंय. हे विश्वाची माझे घर अशी तुमची अवस्था केली आहे. तर तुम्हाला हा इथं आहे निलेश, ते तुमची ही किती लांब आहे? शिकागो म्हणजे 14,000 किलोमीटर आहे. तिचा फोन आल्यावर म्हणजे त्यात 2-3 महिन्यामध्ये मला फोन यायचे, काका असं असं झालंय की मला जाता येत नाही. तर त्यावेळेला जे जे निराकरण सांगितलंय ना ते संबंध सगळ्यांचे कामं झाली आहेत ना. मग हे तुमच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि ते म्हणाले तुम्हाला तुम्ही कमी समजू नका म्हणजे दादागिरी करायची नाही आहे, पण मला ही दादानी दिलंय म्हणून ते दादांच्या माध्यमात आपलं जे सिद्ध केलंय त्यातनं उदित देतो म्हणून त्यांचं काम होतंय. इथं तुमच्यामुळे झालंय हा भाव पाहिजे. मी केलं म्हणजे मगाच सांगितलं, मी केलं म्हटलं की मेला, तुम्ही केलं म्हटलं की तरला. नाही, सेवकांच्या बद्दल विश्वास निर्माण करून आपण कामकाजातनं बाजून होऊन त्यांच्यावर विश्वास देऊन त्यांच्या पाठीशी राहणं सोपी गोष्ट आहे.
सोपी गोष्ट आहे का? आपण म्हटलं असतं मी ते केलं, हार तुरे घालायला. दादानी कुठेतरी म्हटलंय, तो एखादा सत्पुरुष मेला तर म्हणे मला त्यांनी हार घातला नाही ना म्हणून ते उठून बसेल. मग दादा म्हणाले मला हार तुरे काही नकोय, तुम्ही नीट वागा. आपल्या सद्गुरूंनाथ दादांचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती हवी की काय आहे. त्याच्यातलं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की बाकी किती संत झाले, हे दीपांनी सांगितलेलं की किती मोठे संत, महाराष्ट्रात तर खूप संतांची भूमी, पण अशी अवस्था कोणाचीच नाही आहे की जे त्यांनी प्राप्त केले ते इतक्या सहज त्यांच्या शिष्यवर्गाला मिळेल. कारण त्याला दीपाला म्हणालेले की ज्यावेळेला तो आत्मा अनंतात विलीन होतो तर ती सत्वतत्वसुद्धा ते विलीन होतं. पण दादांनी, फक्त दादांनी या ह्याच्यात की 36 वर्षाच्या कार्यात 24 वर्ष विमोचन आणि 12 वर्ष सेवक माध्यम तयार करणं, आणि दादा असताना ते होतंय की नाही याची शहानिशा केली दादा की तसंच चालतंय ना, म्हणून ती आसन सिद्धता आहे. आसन हे सर्वात आपल्या ह्याच्यात महत्वाचं. आता एक लेटेस्ट मध्ये उदाहरण आहे, नीरज सांगेल त्यांच्या नात्यातल्या म्हणून तुम्ही पैसा आणि ह्याच्या बळावर बुद्धीच्या वयावर काहीही करू शकतो हा सांगेल. नाही, दुसरी एक गोष्ट काय म्हणते, बोला बोला. दादा म्हणाले युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हा तिथून आला, तो तिथून आला, तो तिथून आला, आणि त्यांनी ते बसवले. भारताच्या मागे परंपरा आहे. हा, ही मुलं अमेरिकेला जात आहेत, ते बाबा पाठवत आहेत. का पाठवत आहेत? त्यांच्या थ्रू आशीर्वाद जातोय ना, ते पण एक मोठं हे आपल्याला वाटतंय, पण काही कारणास्तव पाठवत आहेत. तिथे जा, तिथलं चांगलं काय ते शिकून या आणि आपल्या देशासाठी करा, असं त्यांचं म्हणणं आहे. कुठल्याही गोष्टीला त्यांचं ऑब्जेक्शन नाही आहे, पण ते तुम्ही त्याच्यात गुंतू नका. आता 2 आणि 2 4 हे आपण तोंडाने म्हणू शकतो. लाखोचं कॅल्क्युलेशन करायचं तर कॅल्क्युलेटर ठीक आहे. आता 2 आणि 2 जर तो कॅल्क्युलेटरमध्ये चूक असेल, त्यांनी 5 दाखवले तर तुम्ही 5 म्हणणार का? इतकं आपण परस्वाधीन झालोय त्याच्यात. म्हणून साईबाबांची ती मुलाखत होती काय की म्हणाले हे यंत्र आहे, ह्या यंत्राला आराम पडावा म्हणून ही यंत्र काढली आपण, आणि ह्या यंत्राने इतकं खाल्लंय आपल्याला, तर आता ह्या यंत्राला ह्या यंत्रात बोलवा आणि ह्या यंत्राला मंत्र शिकवा, तरच तुम्ही जगात शांतता निर्माण करू शकाल. आहे ना वाक्य? आहे की नाही वाक्य? मग त्याच्यामुळे पर्यायच नाहीये. विज्ञानाचा शेवट आज लाखो रुपये मिळवत आहेत, पण शांतता आणि समाधान पाव किलो बाजारात विकत मिळत नाही. ते आपणच निर्माण करायला पाहिजे. आणि ह्या ज्याच्यासाठी त्या पुढच्या मुलांना जे दादांनी अंश म्हणून जन्माला घातले, त्यांना केंद्राची ओळख करून द्यायची, प्रार्थना म्हणवायची किंवा स्तोत्र म्हणवायची, ज्ञानसंवेदना वर्गाला आणायचं किंवा दादांच्या गोष्टी सांगायच्या, ही जबाबदारी आपली आहे. 75% आपली आहे आणि 25% ते भरून घेतात. ते बाबा साईबाबा एकदा आले होते, त्यांनी काय सांगितलं होतं, तुमचा 1 पैसा माझ्याकडे जर जमा असेल तर मी 99 पैसे घालीन. तेव्हा 100 पैशाचा एक नया पैशाचे होते ना, तर ते रुपये होता. तर ते म्हणाले तुमचा 1 पैसा माझ्याकडे जमा असेल तर मी 99 घालीन, पण तुमचा एकही पैसा जर माझ्याकडे जमा नाही आणि तुम्ही जर रडत आला तर मी काय करू ते सांगा मला. 1100 नाही 2000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घ्यायचा आणि देवाला जागा किती एवढीशी, देवाला कुठे ठेवायचं? टांगून ठेवायचं एका कोपऱ्यात कुठेतरी. देवाला तर टांगून ठेवायचं जागा नाही. 1100 स्क्वेअर फूट 2000 स्क्वेअर फूट मध्ये देवाला ठेवायला जागा नाही. पहिलं देवघर करून मग माझं घर करीन ही भावना नाही. देव असं म्हणतो की तुम्ही तुमची कर्म नीट करून या, मग आशीर्वाद आहेच. पण ते काम सद्गुरुनाथ दादांनी केलं. आणि अजून एका जुन्या मुलाखतीत तुम्हाला आठवत असेल की माझ्या मते हाजी बाबा आले, त्याला म्हणले होते की दादाजीने साईनाथ महाराज को जगत गुरु किया, अभी ये आपके ऊपर है कि आप दादाजी को क्या बनाते, किधर बिठाओगे. तर गुरुप्रसाद मध्ये दादांनी बाबांचं वाक्य सांगितलंय की 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक श्रद्धा आणि सबुरी.
आणि मुलांना जी साधनं आहे 11-11ची आहे, 11 ओंकार 11 नाम, ही त्यांना करून घ्यायची त्यांच्याकडून. आपण बसायचं, आपण करून घ्यायची आणि साधनेतून त्यांच्यात हळूहळू बदल होईल. 100% बदल होईल. ही श्रद्धा आपली पाहिजे आणि सबुरी पाहिजे. म्हणून तर शनिवारचा वर्ग आहे. शनिवारचा वर्ग आहे ज्ञान संवेदना वर्ग. जे ज्ञान संवेदना वर्गाला मुलं येतात त्याचं आणि इतर विद्यार्थ्यांचा किंवा इतर मुलांचा जमीन आणि आसमानचं अंतर पडतं. हॅलो हॅलो, आबांच्या या प्रश्नाला माझा एक प्रश्न आहे. आबांनी जे आता ज्ञान संवेदना वर्गाचं सांगितलं त्याचा तोच प्रश्न माझा आहे की ज्ञान संवेदना वर्गाला आपण म्हणतो की मुलं यायला पाहिजेत, मग त्यांच्यासाठी तो ज्ञान संवेदना, पण पालकच जर मुलांना पाठवत नसतील त्या ज्ञान संवेदना वर्गाला, तर मला असं वाटतं की पालकांसाठीच एक ज्ञान संवेदना वर्ग आता सुरू करायला पाहिजे. पालक आणि मुलं दोघांनाही बोलवतो. पालक आणि मुलं, पालकांची जबाबदारी आहे की ज्ञान संवेदना वर्गाला घेऊन यायचे. पण पालक काय म्हणतात, त्याची ट्युशन आहे, त्याची हे आहे, क्लासेस आहेत आणि ज्ञान संवेदना वर्गाला ते प्राधान्य देतच नाहीत. मी म्हणतो आता त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे काय की पालकांसाठी ज्ञान संवेदना वर्ग घ्यायला पाहिजे. तुम्ही याच्यावर किती पाणी तुम्ही